श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. कार्तिक महिना हा सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो असं पुराणांमध्ये सांगितलं गेलेलं आहे. या कार्तिक महिन्याला विविध सेवा करण्याला, स्पेशली भगवान श्री हरी श्री विष्णू यांची सेवा करण्याला, यांची उपासना करण्याला, सूर्यनारायणाची पूजा करण्याला, सूर्यनारायणाला अर्घ्य देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर अशाच या पवित्र महिन्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोणतं झाड असो वा नसो, कोणती झाडाची शोच, एखाद्या झाडाची कुंडी असो वा नसो, आपल्या घरापुढे अंगण असो वा नसो, आपलं घर छोटं असो किंवा मोठं असो, घराच्या कोपऱ्यात असू द्या, घराच्या बाहेर समोर असू द्या, घराच्या मागच्या साईडला असू द्या किंवा अगदी किचनच्या खिडकीत असू द्या, कुठेही असू द्या, पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच असते आणि आपल्या घरामध्ये तुळस ही असायलाच हवी. तुळस जर आपल्या घरामध्ये असेल तर नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या घराचं रक्षण होतं असं म्हटलं जातं. जेव्हा कोणतीही एखादी आपत्ती किंवा एखादं संकट आपल्यावर येतं तर ते सर्वात अगोदर तुळस स्वतःवर घेते असं म्हटलं जातं. त्यामुळे बऱ्याच वेळेस एखाद्या जागेमध्ये, एखाद्या घरामध्ये जर दोष असतील तर तिथे बघा तुळस तुम्ही कितीही प्रयत्न करा पण ती उगवत नाही किंवा थोडी आली वाटतं आणि ती सुकून जाते किंवा जळून जाते. तर अशा वेळेला आपण थांबायचं नाही की माझ्या घरात तुळस येतच नाही. तुळस लावत जायचं. त्या जागेतील जेव्हा नकारात्मकता, त्या जागेतील दोष जेव्हा पूर्ण ती तुळस म्हणजे शोषून घेईल आणि ती जागा ज्या वेळेला पवित्र होईल, सकारात्मक होईल, त्यानंतर आपोआपच तुळस जी आहे तिथे खूप छान उगवू लागेल. तर या कार्तिक महिन्यामध्ये तुळशीची पूजा कशी करायची? रोज फक्त आपण बघा की तुळशीला पाणी टाकलं की तुळशीची पूजा झाली, पण असं नाही. तुळशीला हरिप्रिया म्हटलं गेलेलं आहे. भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळस जर असेल तरच ती पूजा सार्थ झाली, ती पूजा पूर्ण झाली असं म्हटलं जातं. भगवान श्री हरी श्री विष्णूंना तुळस अर्पण करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तर अशा या तुळशीची या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला विशिष्ट पद्धतीने सेवा करायची आहे. त्याचे नियम काय आहेत? कोणत्या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करायची नाहीये, तुळशीला जल अर्पण करायचं नाहीये. तुळशीला जल अर्पण करत असताना, पूजा करत असताना आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे जेणेकरून आपल्याला धन, धान्य, संपत्ती, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. त्याचबरोबर कोणत्या दिवशी आपल्याला तुळशीचे पानं तोडायचे नाहीयेत अशी बरीच न ऐकलेली, आपल्याला माहित नसलेली माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच आपण हा जो व्हिडिओ आहे तो बघू शकता. खूप छान माहिती आपल्याला या व्हिडिओ मधून बघायला मिळेल. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. यासोबतच तुळशीचे अनेक फायदे सुद्धा आहेत. म्हणूनच बहुतेक घरामध्ये आपण तुळशीचे रोप बघतोच. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे सकारात्मकता राहते, त्या घरात माता लक्ष्मी वास करते. म्हणून बरेचसे लोक आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीची पूजा करतात. यासोबतच तुळशीची पूजा केल्यानं भगवान श्री हरी श्री विष्णू सुद्धा प्रसन्न होतात. तुळशीची पूजा करताना काही नियमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे, अन्यथा फायद्याऐवजी आपल्याला तोटा सहन करावा लागू शकतो. रोज सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करूनच आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं असतं. स्वच्छ वस्त्र सुद्धा परिधान करायचे आहेत आणि त्यानंतरच तुळशीला जल अर्पण करायचं आहे. असे केल्याने भगवान विष्णू, माता लक्ष्मी दोघांचाही आपल्याला आशीर्वाद मिळतो. पाणी देण्याच्या चुकीमुळे भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकतात. रविवारी आणि एकादशीला कधीही तुळशीला जल अर्पण करू नये. रविवारी आणि एकादशीला या दिवसात तुळशी माता भगवान श्री हरी श्री विष्णू यांचे व्रत करत असते, त्यांची उपासना करत असते असं म्हटलं जातं. त्यामुळे तुळशीला पाणी दिल्याने त्यांचे व्रत मोडते. एकादशी आणि रविवारी, तसेच रविवारी आणि एकादशीला तुळशीची पानं सुद्धा आपल्याला तोडायची नाहीयेत आणि इवन तुळशीला स्पर्श सुद्धा आपल्याला करायचा नाहीये. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण काळात तुळशीच्या रोपाला हात लावू नये असं सांगितलं जातं. या वेळात पाणी देणे किंवा पूजा करणे सुद्धा चुकीचे मानले गेलेले आहे. सूतक कालावधी सुरू होण्यापूर्वीच तुळशीची पाने आपल्याला तोडून घ्यायची आहेत. जेव्हा ग्रहण असतं बघा त्यावेळेला
वेध लागण्या अगोदरच आपल्याला तुळशीची पानं तोडून घ्यायची आहेत आणि ती पाण्यावर जे अन्न शिल्लक आहे जिथे जिथे तुम्हाला ठेवायची तिथे आपल्याला ठेवायची आहेत. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, वेध लागून जातात आणि त्यानंतर तुळस तोडली जाते. चला आता 6 वाजता ग्रहण आहे म्हटलं की 5 वाजता तुळस तोडा आणि त्याचे पानं जे आहेत ते आपण अन्नावर वगैरे ठेवता, असं नाही करायचं. वेध लागण्याच्या अगोदरच तुळस तोडून ठेवायची आणि त्याचे जे पानं आहेत जिथे ठेवायचे ते आपल्याला तिथे ठेवायचे आहेत. आंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी घालू नये आणि तुळशीच्या रोपाला स्पर्श सुद्धा करू नये. तुळशीच्या रोपाला अस्वच्छ हातांनी स्पर्श केल्याने, पूजा करताना शूज चप्पल घातल्याने आपणच पापाचे भागीदार बनतो. आणि तुळशीच्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला वरती कपडे वाळू घातले, त्या कपड्याचं पाणी जे आहे ते तुळशीवर पडतंय. तुळशीच्या आजूबाजूला डस्टबिन ठेवलंय, चपला ठेवलाय, तुळसच्या आजूबाजूला टॉयलेट आहे, तर अशा ठिकाणी तुळशीचं एक पावित्र्य आपल्याला राखायचं आहे. तुळशी ही हरिप्रिय आहे, त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत. आणि आजकाल आपण काय करतो की आपण पिरियड्स वगैरे या गोष्टी पाळत नाही. मग आपल्याला पिरियड्स असले तरी आपले मुलं जे आहेत ते घरामध्ये आपण तेच खातो, आपल्या जवळ बसतात वगैरे, आपल्याला स्पर्श करतात आणि मग येता जाता तुळशीच्या कुंडीला हात लावणं, तुळशी वृंदावनाला हात लावणं, तर हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. असं करू द्यायचं नाही. ठीक आहे, आपण तर लावणारच नाही, आपल्याला माहिती पिरियड्स, पण त्या दिवसांमध्ये आपण मुलाबाळांना सुद्धा सांगायचं की थोडंसं तुळस, किंवा आपल्या घरातली जी मोठी मंडळी आहे त्यांना सांगायची तुळस थोडीशी बाजूला ठेवा, म्हणजे कोणी त्याला हात लावणार नाही किंवा स्पर्श करणार नाही. तुळशीच्या झाडाची पाने विनाकारण तोडू नये. असे केल्याने अशुभता प्राप्त होते. आपल्याला आवश्यक तितकीच पाने आपण विधीपूर्वक तोडायला हवीत. तुळशीच्या रोपाला जल अर्पण करताना महाप्रसादजननी सर्व सौभाग्यवर्धनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्वम नमोस्तुते या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे. यामुळे पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते. अजून एक वेळा मी तुम्हाला हा मंत्र म्हणून दाखवते. महाप्रसादजननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्वम नमोस्तुते या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे. या पद्धतीने आपल्याला या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये तुळशीची पूजा करायची आहे. हा मंत्र बोलायचा आहे. कधी तुळस तोडू नये, कधी तुळशीला पाणी घालू नये, हे नियम इतर वेळी जरी आपल्या लक्षात राहिले नाही तरी या कार्तिक महिन्यामध्ये आठवणीने लक्षात ठेवून आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. तसं तर आपण संपूर्ण वर्षभर या पद्धतीने पूजा करायला हवी, पण किमान या कार्तिक महिन्यांमध्ये तरी आपण या नियमाचं पालन करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. या व्यतिरिक्त या संपूर्ण कार्तिक महिना सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा एक तुपाचा दिवा आपल्याला तुळशीजवळ अवश्य लावायचा आहे. आणि दिवा लावल्याच्या नंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणायचा आहे. जल अर्पण करताना, पाणी अर्पण करताना मी जो अगोदर मंत्र सांगितला आहे तो मंत्र म्हणायचा आहे. आणि दिवा लावल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. नक्कीच याचे चांगले परिणाम, सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये दिसू लागतील. श्री स्वामी समर्थ.